गुड मॉर्निंग. सो आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलं होतं डेफिनाइट इंटिग्रल्स आणि त्यातला पॉईंट बघत होतो आपण. दॅट इज द फर्स्ट मेथड्स बाय द डेफिनाइट इंटिग्रल्स बाय सबस्टिट्यूशन्स मेथड्स. ठीक आहे. सो आधी आपण जे इंटिग्रेशन्स बघितलं दॅट इज द इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सबस्टिट्यूशन्स मेथड बघितलेली आहे. सेम सबस्टिट्यूशन्स मेथड फॉर डेफिनाइट इंटिग्रल्स. ठीक आहे. देअर आर सम चेंजेस. ठीक आहे. ते सबस्टिट्यूशन्स करणार आपण. फक्त जो काही इंटरवल दिलेला असतो तुम्हाला दॅट इज द लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट, यू कॅन ऑल्सो चेंज दिस व्हॅल्यू. ती सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रल्समध्ये चेंज करावं लागते. ठीक आहे. आणि फायनली नो नीड टू रिटर्न द व्हॅल्यू. ठीक आहे. जी काय व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय ती व्हॅल्यू आपल्याला फायनली रिटर्न देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. त्याच्यावरचे आपण एक काही क्वेश्चन सॉल्व केले होते. ठीक आहे. 3-4 क्वेश्चन सॉल्व केले होते. देन यू हॅव टू सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन सेम ॲज इट इज. यू कॅन सॉल्व बाय युझिंग डेफिनाइट इंटिग्रल्स बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज द इंटिग्रेशन 0 to π/2 sin x into cos x upon 1 plus sin raised to 4x dx. ठीक आहे. सो you know that which value you have to substitute. First of all, check which value you have to substitute. Numerator and denominator, then you have to check the denominator. That is the 1 plus sin raised to 4x. So 1 plus sin raised to 4x whole value you have to substitute t. Then what is the derivative? 1 0 and sin 4x raised to x चा derivative 4 sin cube x. आहे का वरती प्रेझेंट? नाही आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये थोडीशी आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल sin x इंटू कॉस एक्सचे. सो आपण म्हणजे आपण साईन रेस टू 4x जर 4 साईन क्यूब एक्स आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायमध्ये कॉस एक्स. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो कारण कंपोजिट फंक्शन आहे साईन रेस टू 4x. सो इट इज द 4 साईन क्यूब एक्स आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायमध्ये कॉस एक्स. ठीक आहे. कॉस एक्स आहे पण साईन क्यूब एक्स नको आहे. तिकडे आपल्याला फक्त पाहिजे साईन एक्स. ठीक आहे. म्हणजे इथं साईन स्क्वेअर एक्स जर असतं तर मी जर पुट केलं असतं साईन स्क्वेअर एक्सला टी, तर काय ते साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 साईन एक्स आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, जो वरती प्रेझेंट आहे साईन एक्स इंटू कॉस एक्स. आणि 2ची आपण ॲडजस्टमेंट करू शकतो कॉन्स्टंट व्हॅल्यूची. 2 मल्टिप्लाय देन इकडे येऊन काय होणार डिवाइड. ठीक आहे. पण इथं साईन स्क्वेअर एक्स पाहिजे होते, इथं साईन रेस टू 4x आहे. ठीक आहे. म्हणजे या साईन रेस टू 4xला फर्स्ट ऑफ ऑल आय इज इक्वल टू द गिवन क्वेश्चन इंटिग्रेशन 0 to π/2 साईन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन रेस टू 4x dx. ठीक आहे. मग इथं आपल्याला साईन स्क्वेअर एक्स पाहिजे. या साईन 4xला मी या पद्धतीनं लिहितो आहे 0 to π/2 साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन 1 प्लस या साईन रेस टू 4xला असं लिहितो मी साईन स्क्वेअर एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट 2 × 2 4. ठीक आहे. स्क्वेअरचा स्क्वेअर या पद्धतीने दिलं इंटू dx. मग मी आता जर चेक केलं या साईन स्क्वेअर एक्सला टी पुट केलं तर व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन स्क्वेअर एक्स? 2 साईन एक्स आणि साईन एक्स कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायमध्ये कॉस एक्स, जो वरती प्रेझेंट आहे साईन एक्स इंटू कॉस एक्स. मग मी आता इकडे सबस्टिट्यूशन करू शकतो. थोडीशी ॲडजस्टमेंट केली मी. मला तिथं साईन स्क्वेअर एक्स पाहिजे होतं तर साईन रेस टू 4x होतं, तर त्या 4xला मी लिहिलं साईन स्क्वेअर 2x रेस टू 2, म्हणजे 2 × 2 किती होणार आहे? 4च होणार आहे. मग मी आता साईन स्क्वेअर एक्सला टी पुट करू शकतो, सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करू शकतो. ठीक आहे. सो यू कॅन यूज द सबस्टिट्यूशन्स मेथड. सो पुट साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय पुट केलं? टी पुट केलं. मग आता dxचं dt करावं लागेल मला. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर्स आपण बघितले, डायरेक्टली फाइंड आउट करता यायला पाहिजे. 2 साईन एक्स आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायमध्ये कॉस एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. ठीक आहे. सो 2 नको इकडे, आपल्याला dx इकडे मल्टिप्लायमध्ये दॅट व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ dx सोबत मल्टिप्लाय साईन एक्स इंटू कॉस एक्स dx. सो dx इकडे मल्टिप्लाय, 2 इकडचा मल्टिप्लाय इकडे डिवाइड. सो दॅट इज साईन एक्स इंटू कॉस एक्स dx इज इक्वल टू dt डिवाइड बाय 2. ठीक आहे. ही झाली आपली सबस्टिट्यूशन्स मेथड. पण इकडे डेफिनाइट इंटिग्रल्स बाय सबस्टिट्यूशन्स मेथड बघतोय. सो यू कॅन ऑल्सो चेंज द अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. ठीक आहे. कारण जी काय तुम्हाला इकडे अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट दिली दॅट लिमिट फॉर एक्स व्हेरिएबल, ही एक्सच्या व्हेरिएबलसाठी ही इंटरवल्स आहे. आपण आता क्वेश्चन कन्वर्ट केला टीच्या टर्म्समध्ये. सो तुम्हाला जो काही इंटरवल दिला हा इंटरवलसुद्धा टीच्या टर्म्समध्ये
कन्वर्ट करावं लागेल, बरोबर आहे, टीच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. सो काय येणार मग इकडे लक्ष द्या, जी काय व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केली त्या व्हॅल्यूमध्ये एक्सच्या जागेवर लोअर लिमिट पुट करा, दॅट इज युअर न्यू लोअर लिमिट. एक्सच्या जागेवर अप्पर लिमिट पुट करा, दॅट इज युअर न्यू अप्पर लिमिट. सो एक्स इज इक्वल टू 0. सो साइन स्क्वेअर एक्स आहे, याला मी असं लिहू, साइन स्क्वेअर 0 इज इक्वल टू टी. आता साइन 0ची व्हॅल्यू किती असते, 0, आणि 0चा स्क्वेअर 0. सो टी इज इक्वल टू किती आलं, 0. दॅट इज युअर न्यू लोअर लिमिट, दॅट इज न्यू फॉर यू. देन पुट अप्पर लिमिट, x is equal to 1. So t is equal to sin square 1. So what is the value? Sorry, sin square pi by 2. Upper limit pi by 2. Yeah, sorry. आता ते 1 येईल मग pi by 2. So what is the value of sin pi by 2? 1. So 1चा स्क्वेअर, कारण साईनचा स्क्वेअर आहे, त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर किती येणार, 1. So t is equal to 1. So what is your new upper limit, 1. So what is your new interval, 0 to 1. ठीक आहे, सिंपल. सो i इज इक्वल टू न्यू लिमिट 0 to 1. ठीक आहे. साइन एक्स इंटू डी एक्स तर आपण डिटेल लिहिणार. सो 1/1 प्लस या साइन स्क्वेअर एक्सला या ब्रॅकेटला काय लिहिले, टी, पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे काय येईल, टी स्क्वेअर. आणि साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्सला काय लिहावं लागेल, dt/2. dt/2. ठीक आहे. हे टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. सो 1/2 इंटिग्रेशन 0 to 1 1/1 प्लस टी स्क्वेअर dt. ठीक आहे. सो 1/2 कॉन्स्टंट बाहेर. याचा आन्सर आता आपल्याला तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. सो वॉट द इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स, अँड वॉट द इंटिग्रेशन 1/1 प्लस टी स्क्वेअर, दॅट इज अ टॅन इनवर्स टी. आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये लिहिण्याची गरज आहे का, नाही. आणि अप्पर लिमिट 1 अँड लोअर लिमिट 0. ठीक आहे. सो काय येणार मग, आय इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. सो इन ब्रॅकेट टॅन इनवर्स, पुट अप्पर लिमिट टीच्या जागेवर 1 मायनस लोअर लिमिट 0, दॅट इज अ टॅन इनवर्स 0. ठीक आहे. सो 1/2, व्हॉट द व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स 1, π/4 मायनस टॅन इनवर्स 0ची व्हॅल्यू 0. ठीक आहे. सो π/4 मायनस 0, π/4. ठीक आहे. सो 1 इंटू पाय अपॉन 2 इंटू 4 8. सो वॉट द व्हॅल्यू, π/8. ठीक आहे. आता या डेफिनेट इंटिग्रलचा आन्सर काय असते, कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे, कॉन्स्टंट आन्सर येते. ठीक आहे. सो दॅट्स वाय यू हॅव टू, जे ऑलरेडी आपण इंटरवल लोअर लिमिट अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट आपण आधीच चेंज करून घेतो आहे. दॅट्स वाय यू हॅव टू नो नीड टू रिटर्न द व्हॅल्यू. तुम्ही जी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताय ती व्हॅल्यू रिटर्न देण्याची आवश्यकता नाही. का, कारण तुम्ही आधीच इंटरवल चेंज करून घेतला आहे. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. The next question number 5, integration 0 to π/2 sin theta into cos cube theta. ठीक है. So first of all, I is equal to the given question, integration, that is 0 to π/2 sin theta into cos cube theta d theta. ठीक है. So what is the derivative of sin theta? Derivative of sin theta, cos theta. ठीक है. पण इकडे कॉस क्यूब आहे. जर मी कॉस थीटाला जर पुट केलं, सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा मायनस साइन थीटा. ठीक आहे. सो मायनसची आपण याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकतो आहे. ठीक आहे. अजून एक दुसरी ॲडजस्टमेंट करू शकतो आपण. साइन थीटाला जर आपल्याला टी पुट करायचं आहे, तर या कॉस क्यूब थीटाला मी असं लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा, that is cos cube theta, and then cos square theta convert into sin theta, that is 1 minus sin square theta, and then you have to put sin theta is equal to t, and then sin theta derivative the present मग cos theta. ठीक आहे. या प्रकारे ॲडजस्टमेंट करावं लागेल सर्वात पहिले क्वेश्चनमध्ये, अँड देन यू हॅव टू यूज द सबस्टिट्यूशन्स मेथड. सो 0 to π/2 sin theta, cos cube theta ला काय लिहिलं मी, cos square theta into cos theta d theta. ठीक आहे. आता या कॉस स्क्वेअर थीटाला आपण साइन थीटाच्या, कॉस स्क्वेअर थीटाला साईनमध्ये कन्वर्ट करू शकतो. बेसिक फॉर्म्युला 0 to π/2
साइन थीटा. कॉस स्क्वेअर थीटाला काय लिहितात ते बेसिक फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉस स्क्वेअर थीटा इन टर्म्स ऑफ साइन? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. या कॉस थीटाचा फॉर्म्युला यूज केला आपण बेसिक 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आणि कॉस थीटाच कॉस थीटा डी थीटा. ठीक आहे. आता जर आपण साइन थीटाला टी पुट केलं तर इथं टी येणार, इथं टी येणार. आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा? कॉस थीटा, जो इकडे प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो काय करणार आपण? सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार. पुट साइन थीटा इज इक्वल टू टी. थीटा आहे, सो डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा? कॉस थीटा इज इक्वल टू डी टी अपॉन डी थीटा. सो डी थीटा डिवाइड इकडे मल्टिप्लाय. कॉस थीटा डी थीटा इज इक्वल टू डी टी. कॉस थीटा डी थीटा इज इक्वल टू डी टी अँड साइन थीटा इज इक्वल टू टी. पण इकडे आपण डेफिनाइट इंटिग्रल्स बाय सबस्टिट्यूशन्स मेथड बघतोय. सो यू कॅन चेंज द इंटरवल, दॅट इज द अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. जी काय इंटरवल दिली, अप्पर लिमिट दिली 0 अँड लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट π/2. दिस इज फॉर थीटा. थीटासाठी दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे. थीटाचे लोअर लिमिट, अप्पर लिमिट. पण तुम्ही क्वेश्चन कन्वर्ट केला आहे इन टर्म्स ऑफ टी. So you can also change the interval, that is the lower limit and upper limit. So how to change? So t is equal to put the lower limit, sorry theta is equal to lower limit. थीटा ची लोअर लिमिट किती आहे? 0. जी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ते थीटा जागेवर लोअर लिमिट पुट करा. इज युअर न्यू t is equal to sin 0. So t is equal to, what is the value of sin 0? 0. That is your new limit. Then put theta is equal to upper limit π/2 and what is your new limit? जी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्याच्यात पुट करायची थीटाच्या जागेवर, ती तुमची अप्पर लिमिट साइन π/2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन π/2? 1. सो दॅट इज युअर न्यू अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. सो काय येणार? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, नवीन लिमिट 0 to 1 साइन थीटा टी इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर आहे तर इथं काय येणार? टी स्क्वेअर आणि कॉस थीटा डी थीटाच्या जाग्यावर डी टी. ठीक आहे. सो टी ब्रॅकेटच्या बाहेर आहे, आतमध्ये मल्टिप्लाय 0 to 1 1 इंटू टी टी मायनस टी इंटू टी स्क्वेअर टी क्यूब डी टी. ठीक आहे. सो आता याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. टीचं इंटिग्रेशन काय आहे ना? टी स्क्वेअर अपॉन 2 पॉवर 1 वाढणार मायनस टी क्यूबचं इंटिग्रेशन काय येणार? टी रेस टू 4 अपॉन 4. ठीक आहे. अँड द लिमिट 1 to 0 म्हणजे अप्पर लिमिट 1 अँड लोअर लिमिट 0. ठीक आहे. सो आय इज इक्वल टू काय येणार? पुट. ठीक आहे. अप्पर लिमिट टीच्या जागेवर अप्पर लिमिट 1. सो 1चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1⁴ अपॉन 4 मायनस लोअर लिमिट 0. 0चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस 0⁴ अपॉन 4. सो काय येणार? 1चा स्क्वेअर 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 4 मायनस 0 अपॉन एनी व्हॅल्यू 0, 0 अपॉन एनी व्हॅल्यू 0, 0 मायनस 0 0. सो काय येणार? 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा मग 2 ने इकडे मल्टिप्लाय 4 मायनस 2 अपॉन 4 इंटू 2 8. या पद्धतीने. ठीक आहे. सो किती येणार ते? 2/8 दॅट इज 1/4. So I is equal to, what is the final answer? 1/4. किती येणार? I is equal to 1/4. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावं लागतील. ठीक आहे. क्वेश्चन आपण बघितले पण याच्यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट, जी पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आपण त्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतलं आहे आधी. ठीक आहे. सो क्लिअर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन.